गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र, शुभ प्रभात तुम्हाला। आजच्या क्लाससाठी मी अमोल दंदले आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाठीमागच्या क्लासमध्ये हरित क्रांती विषयी आपण माहिती पाहिली। हरित क्रांती काय आहे, त्यानंतर आपण काल हेही अभ्यासलं की श्वेत क्रांती काय आहे, त्याचे जनक कोण आहेत, आणि आपण आज ते श्वेत क्रांतीचा राहिलेला भाग आणि त्याचबरोबर जे काही नील क्रांती आहे त्याचा राहिलेला भाग आपण आज घेणार आहे। तर सुरू करण्याच्या पूर्वी काल काही ज्या आपल्या गोष्टी एकदा मी रिव्हिजन घेतो किंवा रिकॅप घेऊया आपण एकदा सगळे मिळून त्या गोष्टीचा। तर जसं की हरित क्रांतीचा जर विचार केला, हे तुमच्या समोर जे चित्र दिसतंय हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात। काय नाव आहे त्यांचं? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन। मी तुम्हाला सांगू इच्छितो तर यांना भारतरत्न देखील मिळालेला आहे, त्यामुळे डॉक्टरकीच्याही वरचा त्यांना मान आहे भारतरत्न पुरस्कार, की जो भारतातला सर्वोच्च पुरस्कार समजला जातो। इतरही त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, त्यामुळं आता इथून पुढे त्यांचं नाव घेताना काय म्हणायचं, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन किंवा भारतरत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन असं म्हटलं तर तुम्हालाही त्याच्याबद्दल चांगलं वाटेल निश्चितच। त्याचबरोबर स्वामीनाथन जे आहेत त्यांना फक्त भारतरत्नच नाही, त्याच्या आधी आता भारतरत्न तर त्यांना म्हणजे एक्सपायर झाल्यानंतर मिळाला, पण त्याच्या आधी त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कारांनी पण भारत सरकारने सन्मानित केलेलं आहे। अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत। तर आणखीन एक त्यांच्याविषयी एक गोष्ट मी सांगू इच्छितो या ठिकाणी, जे MSP आहे, मी पाठीमागं तुम्हाला सांगितलं होतं, मला आठवतंय की तुम्हाला मी म्हटलं होतं विद्यार्थी मित्र हो, MSP काय असतं, मिनिमम सपोर्ट प्राइस, त्याचा अभ्यास करून या म्हणून। तर त्याला किमान आधारभूत किंमत असं म्हणतात, की जर शेतकऱ्याने एखादा माल जर समजा उत्पादित केला आणि तो माल जर त्याला विकायचा आहे तर गव्हर्नमेंट शाश्वती देतं की ह्या एवढ्या एवढ्या किमतीला आम्ही काय करू, तो विकत घेऊ बाजारात, म्हणजे त्याच्यावरून मग किमती ठरतात। तर ती MSP 50% म्हणजे त्याच्या उत्पादन खर्चाच्या 50% असावी असं समर्थन केलेलं आहे यांनी। आणि त्याचबरोबर म्हणजे MSP 50% असावी हे समर्थन केलं। शेतकऱ्यांच्या जे काही मागण्या आहेत, आत्ता पाठीमागं बघा पंजाब आणि हरियाणातील शेतकरी हे MSPचीच मागणी करत होते। जसं तुम्ही काही पेन जरी घ्यायला गेलात, वही घ्यायला गेलात, कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये घ्यायला गेलात, त्याच्यावर काय असतं, मॅक्सिमम रिटेल प्राइस, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो MRP। तसं शेतकऱ्यांच्या भावाचं काय आहे का काही त्यांच्या कष्टाचं मोल? आता मी पण स्वतः शेती करतो म्हणून मला ह्या गोष्टी माहिती आहे, पण शेतकऱ्याचा जो माल आहे त्याची काहीच किंमत केली जात नाहीये। त्याच्यामुळं ते MSPचे न्यूनतम समर्थन मूल्य त्याला असं म्हटलं जातं, मिनिमम सपोर्ट प्राइस म्हटलं जातं, त्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने ते उभा होते। आणि जे काही तुमचं प्रोडक्शन कॉस्ट आहे, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च आहे, त्याच्या दुप्पट हे MSP मिळावं असं त्यांनी समर्थन केलेलं आहे। आणि थोडंसं हरित क्रांतीबद्दल मी तुम्हाला परत सांगू इच्छितो। हरित क्रांतीचे पिता म्हणून यांना तर ओळखलं जातं, भारतरत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन। त्याचबरोबर दुसरं तुम्ही त्या ठिकाणी काय लिहिणार की प्रांत, प्रदेश कुठले कुठले आहेत, याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर प्रदेशांमध्ये काय येतं, हरित क्रांतीचे जे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जे हॉटस्पॉट म्हणूया आपण त्याला हरित क्रांती, त्या ठिकाणावरून ती स्प्रेड झाली। त्याच्यामध्ये पंजाब येणार, हरियाणा येणार, पश्चिम उत्तर प्रदेश येणार आणि उत्तर राजस्थान येणार। मी तुम्हाला थोडासा नकाशा पण दाखवणार आहे, थोडंसं नंतर दाखवतो, तुम्हाला आणखीन क्लिअर होतील गोष्टी। त्यानंतर प्रदेश तुम्ही लिहिल्यानंतर मग हरित क्रांतीचे वैशिष्ट्य तुम्हाला लिहावं लागतील त्याच्यामध्ये। मग वैशिष्ट्यांमध्ये काय लिहिणार, सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उच्च उत्पादन देणारं बियाणं, त्याला हाय इल्डिंग व्हरायटीज असं म्हटलं जातं, HYV तो शब्दच आला पाहिजे। रासायनिक खतांचा वापर, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, जलसिंचनाचे सुविधा, कारण की पायाभूत सुविधांचा विकास केला गेला, त्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता की मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचं जाळं काय केलं गेलं, तयार केलं गेलं। आपली कालच चर्चा झाली, हा पंजाब प्रांत जो आहे हा 5 नद्यांचा आहे, म्हणजे आता अर्थातच त्याचा काही भाग पाकिस्तानमध्ये गेलेला आहे। तुम्हाला मी काही पार्श्वभूमी पण सांगणार आहे, ही खूप इंटरेस्टिंग पार्श्वभूमी आहे। जसं मी सांगितलं की त्यावेळेस जसे
जसा जन्म झाला तसं तुमच्यातल्या एखाद्या स्वामीनाथन जन्माला येऊ द्या. त्याचं कारण असं आहे, कारण की त्यावेळेस जी तत्कालीन परिस्थिती होती भारताच्या समोर, ही अतिशय बिकट परिस्थिती होती. भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भारताने अनेक युद्ध झेललेली आहेत. तुम्हाला माहिती असेल 1947 साली पाकिस्तान संघ जे युद्ध झालं काश्मीरचं, त्याच्यानंतर पाकिस्तान बरोबर तर 4 युद्ध झालेत आपले. त्यातले एक 1947ला, एक 1965ला झालं. आणि ह्याच काळामध्ये 1962ला चायना बरोबर युद्ध झालं होतं. आणि त्यावेळेस भारताचं जे काही अन्नधान्य उत्पादनाबाबत भारत खूप कमजोर होता. एवढी मोठी लोकसंख्या एकीकडे झपाट्यानं वाढत होती, एकीकडे भारत आत्ताच काय झाला स्वतंत्र झालेला होता, भारत युद्धही लढत होता भरपूर. तर भारताच्या समोर खूप आव्हानं होते बघा. त्यावेळेस भारताला बहुतांशी अन्नधान्य आयात करावं लागायचं. आणि मग ते आयात करताना त्यावेळेस अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती गव्हाचं उत्पादन, अमेरिकेचा जो प्रेरिज प्रदेश आहे, बऱ्याच वेळेस उल्लेख आला त्याचा, तो गव्हाचा कोठार म्हणून ओळखला जातो. अमेरिकेपुढे आपल्याला त्यावेळेस हात पसरावे लागले. त्यावेळेस जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, तर त्यांनी अमेरिकेपुढं मागणी केली की आम्हाला असं आमच्या देशामध्ये अन्नाची तुटवडा आहे द्या म्हणून. त्यांनी त्यावेळेस नाकारली ती गोष्ट. आणि नंतर परत त्यांनी तो मिळवला गहू. पण अमेरिकेने अतिशय, हे बघा थोडंसं तुम्हाला विचित्र वाटेल पण हे खरं आहे की अमेरिकेने त्यावेळेस कारण की अमेरिका हा बहुतांशी नॉन व्हेजिटेरियन कंट्री, त्या ठिकाणी मांस खाल्ला जातो जास्त करून, त्यामध्ये पण डुकराचा मांस खाल्ला जातो. मग त्या डुकराला खाद्यासाठी ते त्यांच्या गहू असतो, गहू पिकवतात. त्या ठिकाणी मक्काचंही उत्पादन घेतलं जातं. आणि तो PL480 नावाचा गहू त्यांनी त्यावेळेस आपल्या भारताला पाठवला होता. म्हणजे बघा, आणि त्यावेळेस एवढे युद्ध झाले होते. आणि 1962ला ज्या वेळेस पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान झाले, तर त्यावेळेस इतकी बिकट परिस्थिती होती. आणि त्यावेळेस त्या माननीय लालबहादूर शास्त्रींनी त्यावेळेस एक नारा दिला होता. काय नारा दिला? जय जवान जय किसान. आणि भारतातल्या तमाम नागरिकांना त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही एक वेळचं अन्न त्यागा, पण आपल्या सैनिकांना काय मिळालं पाहिजे? अन्न मिळालं पाहिजे. म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीत स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपल्याला खूप सोपं वाटतं, आपण एक दिवस सुद्धा येत नाही विद्यार्थी, आपण पाहतो, तुम्ही येत असताल, नाही तर विद्यार्थी एक दिवस म्हणजे सलामी द्यायला सुद्धा येत नाहीयेत. म्हणजे इतक्या बिकट परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यावेळेस तो नारा दिला. आणि त्यावेळेस जन्म झाला या महान व्यक्तिमत्वाचा, भारतरत्न डॉक्टर स्वामीनाथन साहेबांचा. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाची पार्श्वभूमी देखील लिहू शकता की काय परिस्थिती होती, भारताच्या समोर काय आव्हानं होते. हे वैशिष्ट्यांमध्ये, पार्श्वभूमीमध्ये, वैशिष्ट्यांमध्ये हे सगळ्या गोष्टी येतील. आणि त्यानंतर तुम्ही त्याचे तोटे थोडक्यात सांगू शकता. मी काल थोडासा अभ्यास करत होतो, त्यावेळेस मला असं त्याच्यामध्ये आढळलं, तुम्ही जर चायनाचा विचार केला ना, चायना आपल्या खूप पुढे. तुम्ही म्हणता सर असं का बोलता तुम्ही, पण ही वस्तुस्थिती आहे. का वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो की चायनामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये जे ॲग्रिकल्चरचा GDP सेपरेट असतो, तो त्याच्यामधून किती खर्च केला जावा कशासाठी? R&D साठी. म्हणजे शेतीमध्ये रिसर्च आणि तंत्रज्ञान, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकासासाठी. तर त्यांच्या GDPचा तो भारताच्या 4 पट पैसा खर्च करतात. किती? 4 पट. अर्थातच त्यांचा ॲग्रिकल्चर GDP पण जास्त आहे, पण तरी खर्चही जास्त करतात आणि भारत हा कमी करतो. आता याची कारणं खरंच रिसर्च करण्याजोगती आहे, त्याच्यात आपल्याला खोलात जायचं नाही. ही फक्त मी तुमच्या समोर सांगितली परिस्थिती काय आहे ती. तर आता आपण त्याच्यानंतर आपण जे काल जी सुरुवात केली होती तो आपला दुसरा पार्ट आहे. तोट्यांमध्ये तुम्ही खूप काही तोटे लिहू शकता त्याच्यामध्ये हरित क्रांतीचे. काय काय लिहिणार बरं तुम्ही सांगा, थोडंसं तुम्ही बोला. तुम्ही जोपर्यंत त्या वया बंद करून बोलणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही विचारच करणार नाही त्या गोष्टींचा. हो बघा, तो काय सांगतोय यश काय सांगतोय की सर केमिकल फर्टिलायझर्स वगैरे ते वापरले, आता पण त्याचा दुष्परिणाम आहे. आणि त्यावेळेस तर खूप वापरले गेले, जमिनीला खूप पाणी दिलं गेलं, एका वर्षातून 2-2, 3-3 पिकं काढल्या गेली. अर्थातच तो गहू नसणार आहे, मग गव्हानंतर तांदूळ असेल, तांदूळाच्या 2 व्हरायटी काढल्या, एखादी गव्हाची काढली, असं केलं गेलं. तर त्याच्यामुळे जमिनीचा अतिवापर केला गेला.
जमिनीची उत्पादकता कमी झाली, जमिनीची फर्टिलिटी, त्याला सुपीकता म्हणतो, तीही कमी झाली. आणि रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशकं हे खूप भयानक असतात विद्यार्थी मित्र. याचा जमिनीच्याही आरोग्यावर, मृदेच्या आरोग्यावर परिणाम होतो, मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि त्याचे इफेक्ट काय असतात, एक लॉंग टर्म मध्ये जाणवतात. अजूनही ते इफेक्ट जाणवतात. काही शेतकऱ्यांनाच फायदा झाला, जे मोठे शेतकरी होते. जे छोटे शेतकरी होते ते अजूनही मागासलेले आहेत. आपण अजून एक तोटा तुम्ही आठवू शकता की प्रादेशिक असमानता होती. जरी हरित क्रांती पंजाब, हरियाणा या ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये, उत्तर राजस्थानमध्ये झालेली असली, तरी पण त्या सगळ्याच भागात झाली असं नाही. आपण काल पाहिली, ज्या ठिकाणी जलसिंचनाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत्या त्या ठिकाणी ते भरभराटीला आले. जे शेतकरी मुळातच श्रीमंत होते, त्यांच्याकडे भांडवल होतं, तेच मोठे झाले, छोटे शेतकरी छोटेच राहिले. आणि ही तर झाली त्यांच्या अंतर्गत, त्याला म्हणतात इंट्रा रिजनल डिस्पॅरिटीज, इंट्रा रिजनल इम्बॅलन्सेस. त्याच्यानंतर व्हॉट अबाउट अदर स्टेट्स, त्याच्या शेजारचे इतर स्टेट्स, त्याच्या शेजारचे इतर जे काही राज्य आहेत. आता आपण म्हणतो पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश नाही सुजलाम सुफलाम झाला. त्याच्या शेजारी तिथं मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमध्ये नाही झाली. त्यानंतर बिहारमध्ये नाही झाली. तर अशा प्रकारे प्रादेशिक असमानता हा पण त्याचा एक तोटा आहे. त्याच्याविषयी पण तुम्ही तिथं उल्लेख करू शकता. अजून काय तोटा वाटतो तुम्हाला, म्हणजे अजून त्याचे दुष्परिणाम काय झाले. आणि फायद्यांमध्ये अजून एक आपण काल चर्चा केली होती, याच्याविषयी सविस्तर चर्चा काल केलेली आपण. तर त्याच्यामध्ये फायद्यामध्ये, वैशिष्ट्यांमध्ये लोकांना रोजगार मिळाला. कारण की बघा, हे सगळं इंडस्ट्री, स्किल्ड वर्कर, अनस्किल्ड वर्कर सगळ्यांना रोजगार मिळाला. तर अशा प्रकारे हे सर्व आपण जे अभ्यासलं ते हरित क्रांतीबद्दल आहे. वह्या बंद करून त्याचा अभ्यास करण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करा, लिहिण्याचा प्रयत्न करा. अरे कोणी दिली हरित क्रांती, कोणी मांडली, मग ते नाव आठवण्याचा प्रयत्न करा. कुठं झाली, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, म्हणजे दुष्परिणाम काय आहेत, त्याचे फायदे काय झाले, दुष्परिणाम काय झाले, हाही मुद्दा पहा. मी कालच वर्तमानपत्रामध्ये ही गोष्ट वाचली की कशा प्रकारे जीडीपीचा खर्च आहे. हे खूप सिरियस आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट सांगतो. मी कालच त्या आर्टिकलमध्ये हे वाचलं की जे ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, त्याच्या जे 10 आहे, टॉप 10 आहेत ना, त्याच्यामध्ये चायनाचे नाव आहेत. त्याच्यामध्ये चायनाचे रिसर्च इन्स्टिट्यूटचं नाव आहे. भारताच्या रिसर्च इन्स्टिट्यूटचं नाव पहिल्या कितीमध्ये असेल, हे तुमच्याकडून मी उत्तर अपेक्षित आहे. मला कितीमध्ये असेल अंदाज तुमचा, पहिल्या कितीमध्ये असेल. जसं मी सांगितलं, चायनाचं पहिल्या 10 मध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट, जे जागतिक आंतरराष्ट्रीय जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याच्यामध्ये चायनाचं नाव आहे. आपण चायना करून खूप मोकळं होतो, पण चायना आपल्या खूप पुढे आहे, ही वस्तुस्थिती नाकारता कामा नये. काय वाटतं तुम्हाला, पहिल्या 100 मध्ये असेल भारत, असेल का? 200 मध्ये सुद्धा भारताचं नाव नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर हे तुम्हाला काय सांगतोय मी, म्हणजे भारताचं हे करण्यासाठी नाहीये की आपली परिस्थिती आपण कशी सुधारायला पाहिजे, या दृष्टीने तुम्ही उद्याचे नागरिक आहात, त्या दृष्टीने मी तुम्हाला ही गोष्टी सांगतोय. तर दुसरं आपण सुरुवात केली होती पाठीमागच्या क्लासला, कुठली क्रांती, श्वेत क्रांती. याला श्वेत क्रांती का म्हणतात, श्वेत म्हणजे पांढरा मी सांगितलं होतं, आणि पांढरं म्हणजे दूध. आता परत याचे जनक आले, डॉक्टर वर्गीस कुरियन. याचा हॉटस्पॉट काय, गुजरात आहे. गुजरातमध्ये पण अमूल हॉटस्पॉट आहे. मग त्याचे पण तुम्ही वैशिष्ट्य आपण काल अभ्यासले, काही वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता न पाहता, पाहून तर सगळे सांगतील, न पाहता प्रयत्न करा सांगण्याचा. काय काय वैशिष्ट्य पाहिले आपण. हॉटस्पॉट तर प्रदेश तर मी सांगितला, इतरही राज्यांमध्ये झाली, जसं महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह उदयाला आल्या, सहकारी दूध संघ उदयाला आले त्या काळामध्ये. आणखी तुम्ही सांगू शकता काय काय केलं गेलं. जसं हरित क्रांतीमध्ये आपण बोलतो की सर हाय यील्डिंग व्हरायटीज आयात केले गेले. हाय यील्डिंग व्हरायटीज मध्ये गहू कुठून आणला, मेक्सिकोवरून. म्हणजे जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहे, नॉर्मन बॉरलॉग. कोण आहे, नॉर्मन बॉरलॉग. ते कुठलचे होते, मेक्सिको. आणि मेक्सिकोमध्ये झाले. जगाचा जर विचार केला तर मेक्सिकोमधून गव्हाची व्हरायटी आणली. आणि तांदळाची कुठून आणली, फिलिपिन्स, फिलिपिन्स आणि इंडोनेशिया. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर याचे वैशिष्ट्य सांगा आता, कशाचे, श्वेत क्रांतीचे.
वर्गीस कुरियन हे कोण आहेत? त्याचे फादर आहेत, जनक आहेत. मग काय काय केलं गेलं आपण कालच पाहिलं ना. आपल्या ज्या इंडिजिनियस काऊ आहेत त्यांचं तर जतन केलंच गेलं, त्यांना तर मोटिवेट केलंच गेलं. बाहेरून नस्ल आणल्या गेल्या. हे जे तुम्ही पाहता आज काय जर्सी, हे जे तुम्ही पाहता आज हॉस्टन, हे कुठून आलेले आहेत? बाहेरून ते आणल्या गेल्या. शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठ्याची पण व्यवस्था केली गेली. शेतकऱ्यां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे स्टोरेज आहेत त्याला इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज म्हणतो आपण. ते इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज वाढवल्या गेल्या. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आणि ते पण कशामध्ये? दुग्ध व्यवसायामध्ये. मग त्याच्यामध्ये काय आहे? शीतगृह आहे, ओके नाही, ते यंत्र वेगवेगळे. तर अशा पद्धतीने काय झालं मग हळूहळू हळूहळू शेतकऱ्यांना बळकटी दिली गेली, त्यांना आर्थिक पाठबळ दिलं गेलं आणि त्यातून काय झालं मग दुधाचं उत्पादन प्रचंड वाढलं त्या काळामध्ये, पण अजूनही आहे. आणि मी कालही सांगितलं होतं की उत्तर प्रदेश जो आहे भारतामध्ये 1 नंबरचं आज मितीला राज्य आहे दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीत. 2 नंबर कुठलं राज्य आहे? राजस्थान. व्हेरी गुड. बघा लक्षात ठेवलंय त्यांनी. आणि तुम्ही हे लिहू शकता तत्कालीन परिस्थिती, तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता की कशा प्रकारे अमेरिका भारताच्या हे जे ॲग्रिकल्चरल मार्केटमध्ये डोकावतंय त्याच्यामध्ये पण दुधाच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहतंय, पण भारताने तो डाव त्यांचा हाणून पाडलेला आहे. ही तुम्ही परिस्थिती जर प्रश्न विचारले गेले विद्यापीठाचे असतील किंवा इतर तुम्ही स्पर्धा परीक्षांना जर सामोरे गेले तर तुम्ही त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहू शकता. अशाच पद्धतीने पॉइंट वाईज उत्तरं लिहावं लागतात. आणि तिसरी आपण जी आज सुरुवात करणार आहे ती म्हणजे कशाची? काल केली होती थोडक्यात सुरुवात आपण. कशाची आहे ती? नील क्रांती. भारतातील नील क्रांती. आता आपण थोडंसं एकदा सविस्तर पाहूया आणि नंतर परत त्याचा आढावा घेऊया. हे सगळ्या नोट्स मी तुम्हाला आधीच ग्रुपवर शेअर केलेल्या आहेत, म्हणजे आत्ता केल्या काही वेळापूर्वी. तर ह्या नोट्स व्यवस्थित एकदा पाहून घ्या, तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. हे बघा, हे ते डॉक्टर वर्गीस कुरियन. फोटो पाहिलं का आणखीन लक्षात राहतं. फोटो पहा, मी तुम्हाला फोटोही दिले, जेवढं शक्य होईल तेवढं मी केलंय. इतर गोष्टी तुम्हीही करू शकता. थोडंसं तुम्ही रिसर्च करा. तुमच्याकडे मोबाईल आहेत सगळ्यांकडे, त्याच्यामध्ये डाटा अवेलेबल आहे. किंवा इथं कॉलेजचे जे इंटरनेट फॅसिलिटी तुम्ही यूज करू शकता. तर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही करणार ते आणखी तुमच्या काय होईल? लक्षात राहील. हरित क्रांती कधी झाली बरं? कोण सांगेल मला? 1900 काय? हे पण हे राहिलं होतं आपले पॉइंट, ते पण घेऊन टाकूया. श्वेतक्रांतीचे गुणधर्म. काय काय गुणधर्म आहे? प्रचंड वाढ. कशामध्ये वाढ झाली? 1970 मध्ये सुमारे 20 दशलक्ष टन. आज किती आहे? 200 प्लस दशलक्ष टन दुधाचं उत्पादन आहे भारतामध्ये. त्याच्यानंतर भारत जगातील पहिला क्रमांकाचा दूध उत्पादक देश बनलेला आहे आज मितीला. हा रिसेंट डाटा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. सगळ्यात महत्वाचं, हेच सगळ्यात महत्वाचं, कारण की भारत कशाचा देश आहे? खेड्यांचा देश आहे. गांधीजी म्हटले होते खेड्यांकडे चला. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता उत्तरांमध्ये, हे काही चुकीचं नाहीये. महिलांचा सहभाग वाढला, महिलांना बळकटी मिळाली, महिलांना काम मिळालं घरातल्या घरात. आज ज्या आपल्या महिला काम करता येते त्यांना बळकटी मिळाली. पोषण स्थिती सुधारली. दुधामध्ये म्हणजे किती प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत, तर ही पोषण स्थिती सुधारली. शहर व ग्रामीण भागातून दूध उत्पादन सहकारी संस्थांची यशस्वी उभारणी झाली. त्याच्यामुळे सहकारी संस्थांना बळकटी आली बघा. तर हे सगळे त्याचे फायदे आहेत बघा. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, आता दोन्हीकडे पण लागू पडतं. तिकडेही रोजगार निर्मिती झाली, तिथलचा कॉन्टेक्स्ट थोडा वेगळा आहे हरित क्रांतीचा. या ठिकाणी पण काय झाली? मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती झाली. दुग्ध व्यवसाय, वाहतूक, ह्याच्यामुळे वाहतुकीलाही चालना मिळते ना, वाहतुकीलाही चालना मिळते. प्रक्रिया केंद्रे उभारली गेली. विक्री, यामध्ये विक्री, रिटेल आपण त्याला म्हणतो, रिटेल होलसेल, तेच विकतात ना, त्याचे जे प्रोडक्ट्स तयार होतात ते विकतील मार्केटमध्ये. म्हणजेच काय होईल? एक अर्थकारण काय राहतं आपलं? खेळतं राहतं, सुरू राहतं. दुग्धजन्य उद्योगांचा विकास, बटर, चीज, पनीर, दही, दूध पावडर, तुम्ही अजून लिहू शकता इत्यादी म्हटलंय ना. अजून तुम्ही काय लिहिणार? आता लिहा की आईस्क्रीमची काय डिमांड आहे की नाही? आईस्क्रीमची डिमांड. तर हे सगळं तुम्हाला लिहायचंय, तुमच्या सगळं समोर या गोष्टी. आता याचे दोष काय आहेत बघा, काय मर्यादा आहेत. याच्यामध्ये पण प्रदेशीय असमानता आहे, त्याच्यामध्ये पण होती. हरित क्रांतीमध्ये पण प्रदेशीय असमानता होती.
याच्यामध्ये पण प्रदेशीय असमानता होती. काही राज्यांमध्ये जसं की गुजरात, पंजाब, महाराष्ट्र यश आलं, पण पूर्व भारत व ईशान्य भारत मागे राहिले. आता पूर्व भागात म्हणजे उडीसाचं काय, पूर्व भागात म्हणजे तेलंगणा, आंध्र प्रदेशचं काय, तमिळनाडूचं काय, आणि पूर्वोत्तर राज्य तर सारेच आले त्याच्यामध्ये. अरुणाचल प्रदेश असल, आसाम असल, मणिपूर असल, नागालँड असल, त्रिपुरा असल, मिझोराम असल, हे तुम्ही नावं लिहा. 300 शब्दात उत्तर लिहिलं ना, हे नावं पण लिहायची, हे मागं राहिले. हे शॉर्ट मध्ये नोट्स आहेत बघा. आज जनावरांचं आरोग्य व पोषण याकडे दुर्लक्ष. आज पण जनावरांची काळजी नाही घेतली जाते एवढी, कारण की दुधाला भावच नाहीये. 40 रुपये भाव आहे, हा पण एक त्याचं एक काय आहे, एक कमतरताच आहे ना शासनाची, की शासन योग्य भाव देत नाही दुधाला. आज पण बघा जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच होते. कशा परिस्थितीत जनावर ठेवावं लागतात, त्यांना काय घातलं जातं, त्यांची कशी निगा घेतली जाते, हे तुम्ही पाहत असाल, तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत. तर अशा प्रकारे जनावरांच्या आरोग्य व पोषण याच्याकडे दुर्लक्ष, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवा, चारा संकट. आपल्याकडे कोणी जनावरांचा डॉक्टर होतो तुम्हाला माहिती आहे ना, त्याचे काही नॉर्म्स कंडिशन्स काही नाहीये. तर हे पण धोक्याचंच आहे. जे मला नावं नाही ठेवायची आहे कुणाला, पण ते त्याच्यात जर योग्य तुम्हाला एक्सपर्टीज नसेल तर काय होतं, जनावरांच्या आरोग्याला तो काय एक मोठ्या प्रकारचा धोका आहे बघा. तर अशा पद्धतीचे दुधाच्या, आता हे तो खूप मोठा प्रश्न आहे, काय दुधाच्या गुणवत्तेचा प्रश्न. काय केली जाते आज, काय काय मिसळलं जातंय, कायम पेपरला येतंय, तुम्ही पहा. म्हणजे हा एक खूप मोठा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये भेसळ केली जाते दुधामध्ये, आणि ते आरोग्यासाठी खूप भयानक आहे. कारण की ते डायरेक्ट माणूस कंझ्युम करतो, ह्युमन कंझ्युम करता येते. तर त्याच्यामध्ये काही पण भेसळ आणि स्वच्छतेचा पण अभाव असतो. स्वच्छतेचा अभाव, मग प्रश्नाचा जास्त मार्काला तुम्ही सांगू शकता की कशा पद्धतीने ते दूध ते कॅनमध्ये टाकून नेलं जातं, ते धुतात का नाही धुतात, कुठलं पाणी वापरतात त्याच्यामध्ये टाकण्यासाठी वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं लिहू शकता बघा. लहान उत्पादकांची स्पर्धा मोठ्या डेअऱ्यांशी. आता हा पण एक प्रश्न आहे. बाजारपेठातील स्पर्धेमुळे लहान शेतकरी दडपले गेले. जसं तिथे पण पाहिलं आपण, लहान शेतकरी मागं राहिले. हरित क्रांतीमध्ये इथं पण तो काय अपवाद नाहीये, इथं पण लहान शेतकरी मागं राहिले. अत्याधिक यांत्रिकरणामुळे बेरोजगारी झाली. आता काही भागात हातमजुरीचे रोजगार कमी झाले. आता दूध गाया पिळ्यांसाठी मशीन पण आलेले, तुम्हाला माहिती, रोजगार कमी झाला ना त्याचा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही बाजू मांडायच्या असतात. ज्यावेळेस तुम्हाला टीकात्मक परीक्षण करा असा प्रश्न विचारतो ना, दोन्ही बाजू मांडायच्या, सकारात्मक आधी मांडायच्या, नंतर नकारात्मक मांडायच्या. आणि ज्यावेळेस आपण उत्तराचा समारोप करतो, प्रश्नाचा समारोप करतो, त्यावेळेस सकारात्मक बाबी काय करायच्या, हायलाईट करायच्या असतात. अशा पद्धतीने उत्तर लिहायचे असते. शक्यतो उत्तर लिहितं न्यूट्रल राहायचं. म्हणजे असं नाही का त्याचे प्रोज पण मांडायचे आणि कॉन्स पण मांडायचे, पण कॉन्स मांडताना शेवटी समारोप कसा करायचा, गोड करायचा. समारोप कसा करायचा, गोड करायचा. जसा एखाद्या फिल्मचा शेवट कसा होतो, आताशी हसले भाऊ विद्यार्थी, एखाद्या पिक्चरचा समारोप कसा होतो, गोड होतो ना, आवडतो ना तो तुम्हाला, तसा तुमच्या उत्तरांचा शेवट कसा करायचा, चांगला करायचा असतो. पर्यावरणीय पण परिणाम झाले. मोठ्या प्रमाणावर जनावरांमध्ये मिथेन वायू उत्सर्जन, मलमूत्र व्यवस्थापन समस्या. तुम्हाला माहिती आहे का, जनावरांचं जे काही मलमूत्र असतं त्यातून मिथेन वायू उत्सर्जित होतो. आणि मिथेन काय काम करतो माहिती आहे तुम्हाला? मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज सगळ्यात मोठी जी समस्या आपल्याला भेडसावते ती म्हणजे हवामान बदल. हवामान बदल. आज ऊन पडलंय, नाही तर ऊन नाही एवढ्या दिवसापासनं, पाऊस नाही. हे सगळे कशाचे चित्र आहे, कशाचे हे हवामान बदल. आणि हवामान बदल का होतोय? हवामान बदल होतोय जागतिक तापमान वाढ. सर, जागतिक तापमान वाढ कशामुळे होते? जागतिक तापमान वाढ होते हरितगृह वायूंमुळे. हरितगृह वायूमध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपचा वायू आहे कार्बन डायऑक्साईड, CO2. कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ देखील आहे त्याच्यामध्ये. आणि अजून एक त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटेड आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साइड्स पण आहे. आणि त्याच्यामध्ये एक वायू आहे मिथेन, CH4. मिथेन पण एक हरितगृह वायू आहे. हे काय करतात? जे सूर्यापासून आपल्याला जी ऊर्जा येते ती विद्यार्थी मित्र लघुलहरींमध्ये येत असते. कशामध्ये येते? लघुलहरींमध्ये येते. त्या ऊर्जेसाठी, त्या लहरींसाठी आपलं वातावरण ट्रान्सपरंट असतं. पण ज्या वेळेस ती ऊर्जा पृथ्वीने ग्रहण केली जाते, जी लघुलहरींमध्ये येते सूर्याकडून, ती परत पृथ्वी स्वतः जवळ ठेवत नाही. त्याच्यामुळे काय म्हणतात, तेरा तुझको अर्पण. पृथ्वी काय करते, परत ती उत्सर्जित करते दीर्घ लहरींमध्ये. आता होतंय काय, ठीक आहे, ते गरजच आहे, ते एक बॅलन्स आहे. पण अति हरितगृह वायूंचा परिणाम वाढल्यामुळे काय झालं, जास्त ऊर्जा काय होते, ट्रॅप व्हायला लागली.
हे वायू काय करतात, पृथ्वीने उत्सर्जित केलेली दीर्घ लहरींमधली ऊर्जा आहे परत पृथ्वीकडे पाठवतात. मग पृथ्वी जास्त गरम होते आणि याच्यामुळेच हे क्लायमेट चेंज वगैरे हे सगळं, हवामानामध्ये बदल, त्याच्यानंतर हा तुमचा पावसाचा पॅटर्न चेंज झाला, या सगळे अडचणी त्याच्यामुळे तयार झालेल्या आहेत. तर हा एक आहे, तुम्ही पर्यावरणीय परिणामामध्ये मिथेन वायूचं उत्सर्जन फक्त एवढंच म्हटलं इथं, बाकीचं काही म्हटलेलं नाही. बाकीचं मी तुम्हाला सांगितलं इथं क्लासमध्ये. आता हे तुमचं कर्तव्य आहे की सरांनी काय सांगितलं, मिथेन वायूचं उत्सर्जन होतंय म्हणजे मिथेन वायू काय आहे बा आपल्याला, आणि ते पण कुठं पाहतोय आपण, त्याच्या टोट्यांमध्ये अशी फुले दिलेत ना, तिथं क्रॉसचे चिन्ह दिलेत ना, मग हे तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा की सरांनी क्लासमध्ये सांगितलं होतं. तरी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की ज्या मी नोट्स देतो आणि क्लासमध्ये डिस्कस करतो याच्यामध्ये अंतर असतं. याच्यापेक्षा मी तुम्हाला एक जास्तच गोष्टी काहीतरी सांगत असतो. तर हे तुमचं कर्तव्य आहे की त्या दोन्ही गोष्टी मिक्स करून त्या नोट्स तुमच्या बनवणं, जेणेकरून तुम्हाला पेपरला अडचण येणार नाही. नोट्स तुमच्या समोर असल्या, पेपरला तुम्ही एक जरी मारलं, तुम्हाला पैकीच्या पैकी हा विषय मार्क मिळून देईल. ह्या पेपरचंच काय घेऊन बसले, स्टेट PCS असतील, तुम्ही उद्या स्पर्धा परीक्षा देणार असाल, CA करणार असाल, स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये जाणार असाल, तरी तुम्हाला माझे क्लासेस नक्की उपयोग पडतील, हा तेवढा मला विश्वास आहे. पण तुम्ही व्यवस्थित क्लासेस केलेले असतील तरी, आता तुम्ही सगळे प्रामाणिक विद्यार्थी म्हणा, रेग्युलर येता, हो, त्याच प्रकारे तुमच्या वया पण काय काळजी मी काय पाहणार नाही किंवा त्याचं काही करणार नाहीये, पण तुमच्यासाठीच तुमच्या वया कंप्लीट करा, तुमच्यासाठीच तुमच्या वया कंप्लीट करा, त्याचा उपयोग तुम्हाला आहे. आता निष्कर्ष काय दिले, जसं मी सांगितलं, समारोप कसा करायचा, गोड करायचा असतो. काय म्हटलंय, श्वेत क्रांतीमुळे भारताने दूध उत्पादनात क्रांतिकारक प्रगती केली. जसं तिथं कशामध्ये केली, अन्नधान्यांमध्ये क्रांतिकारक प्रगती केली. एकच असतं विद्यार्थी मित्र, फक्त एक शब्द फिरवायचे असतात. तिथं हरित क्रांतीमध्ये अन्नधान्याच्या बाबत क्रांतिकारक प्रगती केली, श्वेत क्रांतीमध्ये दुधाच्या बाबत काय केलं, क्रांतिकारक प्रगती केली. सगळ्यात महत्वाचं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली, महिलांचे सक्षमीकरण, हे शॉर्ट बिंदू आहेत बघा. हा निष्कर्ष म्हणजे पूर्ण त्या सगळ्या गोष्टीचा सार आहे. एवढा सार जरी तुम्ही केला ना, तरी तुम्ही त्याच्यावरून उत्तर लिहू शकता. फक्त तुम्ही क्लासेस अटेंड केलेले पाहिजे, नोट्स कंप्लीट केलेल्या पाहिजे, त्याच्यावर थोडंसं मनन चिंतन केलेलं पाहिजे, तर दॅट बिकम पॉसिबल देन. त्याच्यानंतर पोषण यामध्ये मोठा वाटा आहे. पोषणमध्ये माल न्यूट्रिशन कमी झालं ना, त्याच्यामुळं न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहे दुधाचे, असं काय करता. मात्र भविष्यात आता बघा, मग त्याच्यामध्ये वे फॉरवर्ड दिलेला आहे बघा बरं का, दोन गोष्टी दिलेल्या जातात, वे फॉरवर्ड दिली जाते, म्हणजे पुढं काय आणखीन काय करण्याची गरज. ठीक आहे, हे झालं, आपण नाही म्हणत का गुड, आणि पुढं काय म्हणतो आपण, गुड, आणि पुढं काय म्हटलं जातं बरं, काय म्हणतात, समजा उत्तर आपण वगैरे चेक केले, कंटिन्यू नाही म्हणत का. मात्र भविष्यात जनावरांचे आरोग्य, पर्यावरणीय परिणाम, लहान शेतकऱ्यांचे संरक्षण व गुणवत्ता नियंत्रण या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे. हळूच, म्हणजे गोळी तर आपण नाही म्हणत का, मेडिसिन तर दिलेली आहे, पण कशी दिली, गोड दिली. कडू गोळी कोणाला आवडत नाही, म्हणून तुम्ही ते गोळी पण कशी द्यायची, गोड गोळी द्यायची, शुगर कोटेड आपण त्याला म्हणतो. त्यातून आपला मार्ग पण साध्य होतो, हो की नाही, आणि ते जे आहे चोखपणे पण आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतं. तर अशा प्रकारे आपण ही जी माहिती पाहिली, हा जो अभ्यास केला, हे जे डिस्कशन केलं सगळं, हे कशाबद्दल होतं, हरित क्रांती आणि श्वेत क्रांतीबद्दल. आता आपण आपला जो शेवटचा पॉईंट आहे सिलेबसचा, तो पाहणार आहे. आता त्यानंतर क्लास थांबणार आहे का, बिलकुल नाही. आपण प्रश्न उत्तरांचं काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. जे प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचे राहिलेले आहेत 2-3 टॉपिकचे, ते पण मी तुम्हाला सेपरेट PDF पाठवून देईल, आणि मग त्याच्यावर आपण डिस्कशन करणार. आता ते डिस्कशन कधी होणार, पण तुम्ही ते करून घेतलं एवढ्या आठवड्यामध्ये, तुम्ही त्या नोट्स कंप्लीट करा, ते प्रश्न उत्तर कंप्लीट करा, म्हणजे तुम्हाला पेपरला हा विषयाचा ताणच नाही राहणार. पेपरला तुम्हाला पैकीच्या पैकी मुद्देसूद उत्तर लिहिले, पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला हा विषय मिळवून देईल बघा. आता पुढील टप्प्यात, आता वे फॉरवर्ड आहे ना, काय, शाश्वत दुग्ध क्रांती. जसं तिथं काय म्हटलं होतं आपण, ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन 2.0 दुसरं होण्याची गरज आहे. तसं इथं पण काय म्हटलंय, सस्टेनेबल डेअरी रिव्होल्युशन. हे सस्टेनेबल शब्द लई महत्वाचा आहे बघा. तुम्हाला मी सांगतो विद्यार्थी मित्र हो, हा सस्टेनेबल हा जो शब्द आहे ना, आपल्याला ब्रुटलँड कमिशननी दिलेला आहे. सस्टेनेबलचा अर्थ होतो शाश्वत, शाश्वतचा अर्थ होतो आता तुमच्या गरजा तर भागल्याच पाहिजे, पण भविष्याचाही विचार करा, आणि आता गरजा भागवताना पर्यावरणाची फार हानी करू नका. म्हणजे अति हानी पर्यावरणाची करू नका, इको फ्रेंडली टेक्निक्स वापरा. तर याचा अर्थ होतो शाश्वत. शाश्वत
विकास करा, पण कसा करा? शाश्वत पद्धतीने करा. हा. त्याच्यानंतर आता हे श्वेतक्रांतीचा सारांश तुमच्यासाठी दिलाय. ती 1966 ला झाली होती, लक्षात आहे ना? हरित क्रांती 1966 ते 67 मी सांगितलं होतं. ही कधी आहे? 1970 आहे श्वेतक्रांती. ही तर सारांश पण दिलेला आहे तुमच्यासाठी, तुम्ही पाहू शकता. ऑपरेशन फ्लड योजना हे पण याचाच भाग आहे. ऑपरेशन फ्लड म्हणजे कशाचं? दुधाचा महापूर योजना. या ऑपरेशन फ्लड याच्याच अंतर्गत आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? मग पर्याय दिले जातील त्याच्या खाली. काय? हरित क्रांती, दुग्ध क्रांती, मत्स्य क्रांती किंवा यापैकी कोणतंच नाही. तर मग ज्याने अभ्यास केला तोच सांगू शकतो ऑपरेशन फ्लड म्हणजे काय आहे. काय आहे? काय आहे? दुग्ध क्रांती. ठीक आहे. आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया आपण. याला निळी क्रांती किंवा ब्ल्यू रिव्होल्यूशन म्हणून ओळखलं जातं भारतामधली. तर भारतामध्ये शेतीसह, आता शेती झाली, पशुपालन झालं, दुग्ध उत्पादन झालं, कुक्कुटपालन, या क्रांतीनंतर निळी क्रांती ही महत्वाची ठरली. आता निळी क्रांती म्हणजेच काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. निळी क्रांती म्हणजे काय किंवा नील क्रांती म्हणजे काय? तर काय आहे? मत्स्य उत्पादनातील क्रांतिकारक वाढ. ग्रीन रिव्होल्यूशन अन्नधान्यातील क्रांतिकारक वाढ. व्हाईट रिव्होल्यूशन दुग्ध उत्पादनातील क्रांतिकारक वाढ. ब्ल्यू रिव्होल्यूशन मत्स्य उत्पादनातील क्रांतिकारक वाढ. असं कोरिलेट करायला पण शिका गोष्टी. तुम्ही ज्यावेळेस कोरिलेट करणार तुम्ही आणखीन हुशार होत जाणार. आणि काही प्रश्न असेल तुम्ही काय होत जाणार? आणखी हुशार होत जाणार त्यातून ज्यावेळेस कोरिलेट करणार. परिचय, आता थोडक्यात त्याचा परिचय पाहूया आपण. निळी क्रांती म्हणजे समुद्री व गोड्या पाण्यातील मासेमारी दोन्ही पण. तुम्हाला माहिती आहे भारताला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तुम्हाला जुनी मोजणी नवीन मोजणी दोन्ही सांगतो मी. जुन्या मोजणीनुसार भारताला 7516.6 किती सांगितला? 7516.6 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. किती राज्यात आहे सर? तो 9 राज्यात आहे. किती राज्य आहे? 9 राज्य. ते 9 राज्य पण सांगतो. कोणते कोणते आहेत सांगतो. 1 2 3 असे सांगतो. गुजरात आहे, गुजरात नंतर महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र नंतर गोवा आहे, गोवा नंतर कर्नाटक आहे, कर्नाटक नंतर केरळ आहे, केरळ नंतर तामिळनाडू आहे, तामिळनाडू नंतर आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश नंतर ओडिशा आहे, ओडिशा नंतर पश्चिम बंगाल आहे. किती झाले? 9 झाले असतील. किती किनारा लाभलेला आहे? 7516. हे तुम्ही उत्तरात लिहू शकता. जर प्रश्न तुम्हाला विचारला 300 शब्दात उत्तर लिहा कशाबद्दल? मत्स्य क्रांतीबद्दल, तर तुम्हाला हे असं प्रश्न वाढावा लागेल. तो म्हणजेच ती कुठल्या पाण्यातील ती होईल मासेमारी? भारतातील खाऱ्या पाण्यातील मासेमारी होईल. आणि आता नवीन डाटा पण सांगतो तुम्हाला. ह्या नोट्स मध्ये ते नाही आहे, मी परत सांगतो. हे मी क्लासमध्ये काही गोष्टी सांगतोय त्या एक्स्ट्रा आहेत तुमच्यासाठी, बोनस समजातो. पण त्याचा तुम्ही फायदा कसा करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. याच्यासाठी तर मग क्लास मॅटर करतो. याच्यासाठी तर तुम्ही क्लासमध्ये यायला पाहिजे. तुम्हाला सांगतो आता नवीन मोजणी झाली त्याची. भारत सरकारने भारतीय किनारपट्टीची नवीन मोजणी केली आणि त्याच्यामध्ये भारताची किनारपट्टीची जी लांबी आहे ती आहे 11,098 किलोमीटर. किती आहे? 11,098 किलोमीटर. आता तुम्ही प्रश्न विचारतो सर मग काय किनारा काय वाढला काय भारताचा? मित्र हो, किनारा नाही वाढला. त्याची जी टेक्नॉलॉजी वापरली होती मोजणीची जुनी, ती जुनीच टेक्नॉलॉजी होती. आणि आता जी टेक्नॉलॉजी वापरली आता म्हणजे सॅटेलाइट डाटा, जीपीएस, रिमोट सेन्सिंग याचा वापर करून मोजणी केली गेली. नवीन तंत्रज्ञानाने ती अचूक मोजणी केली गेली. पार काटकोपरे किनारे मोजले गेले. त्याच्यामुळे ती किती आहे? 11,098. स्पर्धा परीक्षांसाठी असे प्रश्न डायरेक्ट विचारले जातात बहुपर्यायी प्रश्नांमध्ये. तर ते तुम्ही तेवढं लक्षात ठेवावं. हे 9 राज्यही मी तुम्हाला सांगितले. आता इनलँड फिशरी कशाच्या माध्यमातून केली जाईल बरं? आतमध्ये डॅम असतील, तुमच्या नद्या असतील, तुमचे तलाव असेल, याच्यामध्ये कशाची फिशरी केली जाते? इनलँड फिशरी केली जाते. भारतात मत्स्य व्यवसाय केवळ अन्नाचा स्रोत नसून भारताची लोकसंख्या किती हो आता आज? 145-146 त्याच्यापेक्षा जास्त म्हणायचं. नेहमी कसं म्हणायचं लिहिताना? 145-146 कोटीपेक्षा जास्त अशा पद्धतीने म्हणू शकता. भारत चायनाला मागं टाकलेलं आहे. खूप आनंदी होण्याची गरज नाही. मी भारताची वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडलेली आणि त्यातून तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन घ्यावा म्हणून मांडलेली. म्हणजे मला भारताची कमतरता नाही दाखवायची.
मला काय दाखवायचंय, फक्त त्यातून तुम्ही सकारात्मक गोष्टी घेऊन तुम्ही आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे, कारण की तुम्ही उद्याचे नागरिक आहात. ती गोष्ट माझ्यासाठी या ठिकाणी काउंट करते पहा. तर अशा प्रकारे अन्नधान्याचा स्रोत नसून रोजगार पण मिळतो, त्याच्यातून निर्यात पण करतो भारत, मासे निर्यात पण करतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारा घटक आहे. आता कोळी समाज जास्त करतो मासेमारी, ग्रामीण खेडेगावातच राहतात हो ते लोक. म्हणजेच काय होतंय, ऑटोमॅटिकच ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यातून काय मिळते, चालना मिळते. तिन्ही पण हरित क्रांतीमध्ये पण ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते, दुग्ध क्रांतीमध्ये पण होते, आणि मत्स्य क्रांतीमध्ये पण काय होऊ राहिली, ही जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती बळकट होण्याचं काम होत आहे. बघा, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे. आपण दुधाचं काय पाहिलं, पहिला देश आहे, पण मला असं वाटतं अमेरिका आहे पहिला. आता कमी तरी चेक करून घेऊन तुम्हाला उद्या सांगतो. दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीत, मत्स्याच्या उत्पादनाबाबत दुसरा देश आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता सगळ्यात महत्वाचे फॅक्ट चालू होतात बघा. आता ती श्वेतक्रांती पण 1970 नंतर, आणि आणि निळी क्रांती पण 1970 नंतर भारतामध्ये निळ्या क्रांती सुरुवात झाली. आता याचे जनक कोण आहेत, डॉक्टर अरुण कृष्णन. तिन्ही जनक क्लिअर पाहिजे तुमचे. डॉक्टर अरुण कृष्णा. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली, त्याच्यावरून पण तुमच्या लक्षात येईल कोण आहे, डॉक्टर अरुण कृष्णन. यांना भारताच्या निळ्या क्रांतीचे जनक मानले जातं. बघा, डॉक्टर अरुण कृष्णन हे लक्षात ठेवा नाव. केंद्र सरकारने राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ NFDB 2006 मध्ये स्थापन केले. त्याचा फुल फॉर्म तुम्ही पाहून घ्या. प्रधानमंत्री ह्या ज्या काही योजना आहेत त्या पण त्याच्याशी संबंधित आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2020 मध्ये सुरू केली ह्या मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी. हेही तुमच्या उत्तरांमध्ये हेही मुद्दे आले पाहिजे. कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. हे थोडंसं नेटवरून मी घेतल्यामुळं तुम्हाला ते लेटेस्ट डाटा या ठिकाणी मिळतोय. बघा, त्यानंतर हे थोडंसं मी एक चित्र टाकलं इथं, पण ते ठीक आहे, थोडंसं अस्पष्ट दिसतंय, पण तुम्ही तिथं पाहू शकता. माझी कम्युनिटी आहे होडीमधून ते काय फेकता येते, जाळं फेकता येते. यावरून पण तुमचे हे तरी इमेज काय होतात, इमेज खूप महत्वाच्या असतात. इमेज आपल्या मनबुद्धीवर, आपल्या मानसपटलावर एक छाप सोडून जात असतात. त्यामुळे चित्र पाहण्याचा प्रयत्न करा, वेगवेगळे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने. त्यानंतर निळ्या क्रांतीचे उद्दिष्ट काय उद्दिष्ट आहेत, हेच ते उद्दिष्ट आहे, सारीकडे तेच उद्दिष्ट आहेत. मी फक्त त्याचं मत्स्य उत्पादन वाढवणे, समुद्री व गोड्या पाण्यातील उत्पादन क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती, किनारी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, निर्यात वाढवणे. निर्यातीतून काय मिळतं, फॉरेक्स मिळतं, फॉरेन एक्सचेंज म्हणतो आपण त्याला. म्हणजेच काय, परकीय चलन मिळतं. तुम्हाला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे चांगलं माहिती पाहिजे काय फॉरेक्स असतं. तर त्यातून परकीय चलन मिळवण्यासाठी सागरी पदार्थांची निर्यात वाढवणे, पौष्टिक आहार पुरवठा, वेगवेगळे प्रथिनं आहेत, जसं दुधाचं आपण पाहिलं माल न्यूट्रिशन कमी झाली त्याच्यामुळं, तसं इथं प्रथिनांचा सहज काही असे तेल आहेत की ते मासेतूनच मिळलं जातं, ओमेगा 3 असं त्याचे काहीतरी नाव आहेत, तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला जर इतर त्याच्यात अजून रिसर्च करायचा असेल तर. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मत्स्यपालनात, विज्ञान धारणीत सुधारणा करणे, तर असे त्याचे काही वैशिष्ट्य आहे. आता त्याचे परिणाम काय झाले, हे फायदे आहेत सगळे. निळ्या क्रांतीचे काय परिणाम असतील, भारतातील मत्स्य उत्पादन झपाट्याने वाढले, ग्रामीण अर्थव्यवस्थेत पूरक रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. हे रोजगार हे सगळीकडे झालं, कॉमन आहे बरं का. त्यानंतर भारत सागरी अन्न पदार्थाचा जगातील मोठा निर्यातदार बनलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती काय केली जाते, भारतातून या मासेच नाही इतरही असतात जलचर, त्यांची काय केली जाते, निर्यात केली जाते. किनारी भागातील लोकसंख्येला आर्थिक स्थैर्य मिळते, हे पाहिलं आपण. आव्हाने काय आहेत, आता आव्हाने म्हणजे चॅलेंजेस म्हणतात इंग्रजीतून. काय म्हणतात, चॅलेंजिंग. काय चॅलेंजेस आहे, समुद्री प्रदूषणावर मासेमारीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. सगळं नद्या, सगळं घाण पाणी कुठं सोडतात, घाण इंडस्ट्रीचं पाणी, सगळा मानवी मैला, हे सगळं गटारातलं पाणी हे कुठं सोडतात, नाल्यांचं पाणी कुठं सोडतात, नद्यांमध्ये. नद्या कुठं जाऊन मिळतात, समुद्रांना. असं तुम्ही लिहू शकता उत्तर. यात तरी थोडक्यात दिलंय, पण तुम्ही उत्तराचं काय करायचं, विश्लेषण, त्याला तुमची सतसत विवेकबुद्धी वापरायची. ती कधी काम करेल, तुम्ही पहिला अभ्यास केलेला असेल तर, नाही तर पेपरच्या वेळेस ती काम करत नाही.
तुमचीच बुद्धी तुम्हाला साथ द्यायची नाही. अति मासेमारी हे पण एक समस्या आहे. खूप संख्या कमी पण मासेमारी खूप होते. आता तुम्हाला माहिती आहे का मासेमारी अति केल्यावर काय होईल? जंगलातले जर हरणच संपून गेले तर काय होतील? वाघ कुठे येतील? इकडे येतील. तसाच प्रकार आहे. अति मासेमारीमुळे काय होईल? त्यांची सगळी जी चेन आहे, जी साखळी आहे, अन्न साखळी, ती काय होईल? डिस्टर्ब होईल. हे आता नोट्समध्ये नाहीये पण हे तुम्ही लिहा. जसं मिथेनचा पण एक मुद्दा आला होता, मी तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग विषयी सांगितलं, हरितगृह वायू येतो त्याविषयी सांगितलं. तर त्या अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. प्रश्न विचारला जाऊ शकतो की जनावरांमधून किंवा जनावरांच्या रवंतातून कुठला हरितगृह वायू उत्सर्जित केला जातो? तर त्याचं उत्तर काय असणार आहे? मिथेन असणार आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न विचारेल इंटरनलला किंवा एक्सटर्नलला. आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता व मत्स्य व्यवसायात गुंतवणुकीचा अभाव. कमीच आहे ना, भांडवल कमीच आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभावच आहे. जे इतर देश आहेत त्याच्यात तरी पण भारत काय करतोय? आता त्याच्याकडे वाटचाल करतोय. असं एकदमच कमी आहे तरी कमतरता आहे, पण भारत त्या दृष्टीने वाटचाल करतोय. आपली त्याची जे काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहे कनेक्टेड विथ कशाची संबंधित रिलेटेड विथ दॅट फिशिंग इंडस्ट्री, तो वाढवण्याचा भारत प्रयत्न करतोय. पण ते आव्हान आहे. हवामान बदलामुळे समुद्री परिसंस्थेवर परिणाम. तुम्हाला सांगतो, ह्या हवामान बदलाचा परिणाम फक्त आपल्या पृथ्वीवर खंडांवरच नाही उरायला, सागरात देखील होतोय. हवामान बदलाने सागर देखील जखडून टाकलेला आहे. त्याचा परिणाम माशांवर होतोय, त्याचा परिणाम सागरी प्लवंगावर होतोय, सागरी शेवाळावर होतोय. ते खाद्य कशाचं आहे? माशांचं आहे. त्याच्यावर परिणाम होतोय. कोरल ब्लिचिंग होतोय. रोज पेपरला येतंय ह्या गोष्टी. ह्या तुम्ही पहा. त्याच्याविषयी पण तुम्ही चांगला वेळ आहे अजून, त्याच्याविषयी पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहे, तो म्हणजे निष्कर्ष. एवढे निष्कर्ष जे आपले सगळेच टॉपिक संपलेले आहेत आणि सगळे व्यवस्थित क्लासमध्ये घेतलेले आहेत. त्याच्या नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. निळी क्रांती ही भारताच्या कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेतील एक मोठी क्रांती ठरली आहे. तांदूळ, गहू, दूध यासारखे मासे, हे काहीतरी इथं हे झालंय, चुकून आलेलं दिसतंय. बरोबर आहे. तांदूळ, गहू, दूध हे आतापर्यंत आपण पाहिलं ना, यासारखेच मासे व सागरी पदार्थ उत्पादनात भारताने उल्लेखनीय प्रगती केली. शाश्वत मत्स्य व्यवसाय व योग्य, हे शाश्वत शब्द खूप महत्वाचा आहे. याला काय म्हणतात? सस्टेनेबल. सस्टेनेबिलिटी पाहिजे तुमच्याकडे त्या गोष्टीची. म्हणजे असं नाही का तुम्ही फक्त घेताय, ते देता पण आलं पाहिजे किंवा ते वाढवता पण आलं पाहिजे. जसं आपण पाण्याचा वापर करतोय, खूप करतोय, पण ते पाणी आपल्याला जमिनीत परत मुरवता आलं पाहिजे, तेवढं आहे आपल्याकडं. पण त्याच्यासाठी आपण काय वापरतो? रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग, छतावर जे पाणी पडतं वाहून जातं ते तुमच्या बोरमध्ये सोडा, तुमच्या विहिरीत सोडा. तुमच्याकडे बोर विहीर नसेल तर तुम्ही ते असं काहीतरी एखादं तिथं खड्डा तयार करा, त्याच्यात दगड वगैरे टाका, विटा टाका, वाळू टाका आणि त्याच्यात सोडा ना. काय फार खर्च येत नाही त्याला. म्हणजेच काय, तुम्ही जेवढं घेताय तेवढं देण्याचा पण प्रयत्न करा. त्याला आपण काय म्हणतो? शाश्वतता. आणि पर्यावरणाची हानी नाही झाली पाहिजे याच्याकडे थोडंसं लक्ष, थोडं नाही चांगलं लक्ष द्यावं लागेल आता. कारण की आता हवामान बदल असा शब्द प्रणाली वापरली जात नाही. आता शब्द प्रणाली वापरली जाते क्लायमेट इमर्जन्सी. काय वापरली जाते? क्लायमेट इमर्जन्सी अशी शब्द प्रणाली वापरली जाते. बघा, शाश्वत मत्स्य व्यवसाय व योग्य धोरणांमुळे, धोरणं पण कसे पाहिजे जसे आपण पाहिले, गव्हर्नमेंटने काही 2020 साली ते एक धोरण आहे मत्स्य पालनाबाबत. योग्य धोरणांमुळे निळी क्रांती भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देईल. सकारात्मक समारोप केला की नाही? अशा पद्धतीने आपला हा जे तिन्ही क्रांती आहेत त्याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवल्यात. व्हिडिओ पण थोड्या लगेच अपलोड करेल मी त्याच्यावरती, तुम्ही परत पाहू शकता. तुमच्या काही नोट्समधून काही गोष्टी सुटल्या असतील तर त्या तुमच्या नोट्समध्ये तुम्ही ॲड करू शकता. हे व्हिडिओ सगळे मी पाठवलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, थांबूया. थँक्यू.